अगं अगं काय एवढा पसारा काढला? साधा चहा ठेवायचा तर. अगं चहाची पावडरच सापडत नाही, कुठे ठेवलीये काय माहित. सगळं तिच्याच हाती लागतं. तिच्या हाती लागत असेल, पण चांगलं स्थळ माझ्या निशीच्या हाताला लागलंय. हाती लागलंय का ओढून घेतलंय? हा तुमचा खोटेपणा कळायला त्या कौशिकीला फार वेळ लागणार नाही. हा आई तू जरा हळू बोल ना, बाहेर बसलेत ते. मी कशाला हळू बोलू? मी काय तुमच्यासारखा खोटेपणा केलेला नाहीये. घरातल्या मुलींना बाहेर पाठवून ना तुम्ही नीचपणा केलाय. हो, वागलोय आम्ही तसं. कारण तारिणी माझी मुलगी नाहीये, निशी माझी मुलगी आहे. आणि तिच्या लग्न कार्यात मला तारिणीची लुडबुड नकोय. हो का? मग तारिणीसाठी आलेला नवरा कसा चोरलास आणि वर तोंड करून मला सांगतेस माझ्या मुलीचं शुभ कार्य आहे म्हणून? आई तारिणी एकटीच नाते का तुझी? बाकी पण नातीच आहेत ना. त्यांचा विचार नको करायला, किती भेदभाव करशील. हे भेदभावाच्या गोष्टी तू न केलेल्याच बऱ्या. हा काय ग, तारिणी तुझी पण भाची आहे ना? कधी निशी नमासारखं तिला प्रेमाने जवळ घेतल्याचं आठवतंय का तुला? हा कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. आणि एक लक्षात ठेवा, आतापर्यंत झालेल्या कौशिकी बरोबरच्या माझ्या भेटीत मला इतकं कळलंय की तिला खोटेपणा आवडत नाही. एक दिवस तुमचा खोटेपणा तिला नक्की कळणार, तेव्हा ती माझ्या तारिणीच्या बाजूनीच उभी राहणार. मग बघा, आई जगत तारिणी देवी आहे. तिच्या काठीला आवाज नाही, पण तिच्या दरबारात न्याय नक्की आहे, हे लक्षात ठेवा. हे मालती, त्यांचं नाही चालूच राहणार आहे. मी जरा बाहेर बघते. चाल लवकर जा. आई जगत तारिणी, काय लिहिलेस माझ्या पोरीच्या नशिबात? माझी तुझ्यावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. माझ्या तारिणीसाठी हिच्यापेक्षा सुद्धा चांगलं स्थळ नक्की आणशील, माहितीये मला. Yes, ma'am.